Audio Jungle. हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र राज. जीवन एक अश्वमेध या आपल्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून सहर्ष स्वागत करतो. आय होप सर्वजण छान असतील, स्वतःची आणि इतरांची काळजी घेत असतील. त्यासोबतच मित्रांनो, आयुष्याचा हा प्रवास करत असताना दुःख नावाची वादळे आपल्या आयुष्यात येतात, किंवा तुमच्या आयुष्यामध्ये दुःख आलं असेल आणि तुम्ही खस्ता खात असाल, मेहनत करत असाल, सक्सेस मिळत नाही मित्रांनो लवकर. ते सक्सेस, यश तुमच्या आयुष्यात कधी येतं? जेव्हा तुमची कॅपॅसिटी, क्षमता संपते, त्यानंतर यश तुमच्या आयुष्यात येतं. सांगायचं असं आहे की तुम्हाला तुमची परीक्षा घ्यायला दुःख येत असतं, की समोरची व्यक्ती किती, म्हणजे त्यामध्ये किती क्षमता आहे तुमची, त्यातून परीक्षा घेतली जात असते आणि त्या परीक्षेत तुम्ही पास व्हायचं की नापास हा विचार आपला असतो. म्हणून जर तुमच्या आयुष्यात दुःख आलंच, प्रत्येकाच्या आयुष्यात दुःख आहेच, जर आयुष्यामध्ये दुःख असेल किंवा आलं असेल तर ते हसतमुखाने स्वीकारा. कारण दुःखाची चव चाखल्याशिवाय सुखाची किंमत कळत नाही. म्हणून काही दुःख पण सहन करायला शिका. मनस्ताप करू नका, स्वतःला दोष देऊ नका, किंवा इतरांना, फॅमिली मेंबरला की तुझ्यामुळे झालं, तू आहे म्हणून झालं, असल्या भानगडीत पडू नका. स्वतःचा गोल ठेवा, फोकस ठेवा, विजन ठेवा की जर हे माझ्या आयुष्यात दुःख आहे तर यातून बाहेर कसं पडायचं, त्यावरती मार्ग कसा बनवायचा, यावरती फोकस ठेवा. दुःख तर आयुष्यभर येणारच आहे, ते सर्कल आहे. त्या सर्कल जसं साखळी आहे, अन्न साखळी, त्याप्रमाणे दुःखाची सुद्धा साखळी आहे. म्हणून त्या साखळीला आपण टाळू शकत, किंवा जर दुःख वारंवार आपल्या आयुष्यात येत असेल तर समजून जा की आपले दिवस बदलणार आहेत, आपल्या आयुष्यामध्ये वेगळं काहीतरी होणार आहे, किंवा आपल्या दुःखाचे दिवस संपणार आहे. म्हणून कधीही कोणत्याही फील्डमध्ये काम करत असाल तर चेहऱ्यावरती स्माइल ठेवून करा, प्रसन्न मनाने करा. काय माहित, आज तुमचा दिवस आहे, उद्या दुःख तुमच्या आयुष्यात नसेल तेव्हा तो क्षण असेल तुम्ही अनुभवणार आणि इतरांना देऊ करणार की नाही, मी या क्षणाला बघितलेलं आहे, मी असे दिवस काढले आहेत. हे दुसऱ्या येणाऱ्या पिढीला तुम्ही सांगू शकाल. त्यासाठी दुःखाला फेस करणं गरजेचं आहे. मित्रांनो, आज मी तुमच्या डोळ्यासमोर एक विषय उजागर करणार आहे. तो विषय म्हणजे पेपर लीक. एक असा विषय की तो मनाला चटका लावतो, डोळ्यात पाणी साठवतो, विचार करायला भाग पाडतो. आणि हा विषय खूप गंभीर आहे, चिंताजनक आहे. जर तुमच्या मनाला कुठेतरी माझे विचार आवडले तर चॅनलला सबस्क्राईब करायला काही हरकत नाही. शिक्षण हे कोणत्याही राष्ट्राच्या प्रगतीचं साधन असते. विद्यार्थी वर्षभर अभ्यास करून किंवा वर्षभर मेहनत करून परीक्षेची तयारी करतात. प्रत्येक मुलगा मुलगी जे नीटचा अभ्यास करत असतील त्यांना या भावना लगेच कळतील. अंतःकरण दाटून येतं, भरून येतं, शब्द सुचत नाही बोलायला कधी कधी. कारण हा फक्त मानसिकतेचा प्रश्न नाही आहे, हा विचार करायला भाग पाडणारा प्रश्न आहे. म्हणून विचार आला की जे माझे तरुण मित्र आहेत त्यांच्यासाठी कुठेतरी आवाज उठवला गेला पाहिजे किंवा बोललं गेलं पाहिजे. माणूस म्हणून काहीतरी आपली मत मांडणं महत्वाचं आहे. पण जेव्हा परीक्षेच्या ज्या प्रश्नपत्रिका असतात, एक प्रोसेस असते मित्रांनो. विद्यार्थी दशेत असताना प्रत्येकाला ही गोष्ट माहीत असेल, त्याआधी आपण वर्षभर मेहनत करतो, मग परीक्षा येते. परीक्षा सुरू होण्याच्या आधी आपल्याला प्रश्नपत्रिका दिल्या जातात आणि त्या प्रश्नपत्रिका
आधीच काही लोकांपर्यंत जर पोहोचल्या गेल्या तर फक्त विचार करा, तेव्हा त्या मेहनतीचं मूल्य कमी होते, व्हॅल्युएशन कमी होते. का? वर्षभर मेहनत केलेली असते, एक आनंद असतो, काहीतरी करण्याची जिद्द मनामध्ये असते, आई वडिलांच्या अपेक्षा असतात, मुला मुलीकडून अपेक्षा असतात. माझी मुलगी शिकली, कुठेतरी चांगल्या पदावर जॉब करेल, कुठेतरी जाईल, सोन्याचे दिवस आई वडिलांना येतील. ह्या भोळ्या भाबड्या आशा आकांक्षा मनात घेऊन मुलं अभ्यास करत असतात. आजचा तरुण वर्ग अभ्यास करत असतो आणि अचानकच पेपर लीक होतो. ह्या भावना शब्दात आपण मांडू शकत नाही. खूप मोठी गोष्ट आहे आणि या सर्व एकंदरीत गोष्टीला पेपर लीक म्हणतात. पेपर लीक ही एक घटना, पेपर लीक ही केवळ पेपर लीक ही घटना गैरप्रकाराची घटना नसून विद्यार्थ्यांच्या स्वप्नांवर, त्यांच्या कष्टावर आणि देशाच्या शिक्षण व्यवस्थेवर झालेला मोठा आघात आहे. हजारो विद्यार्थी आपण बघितले असतील, वर्षापासून मेहनत करतात, खूप मेहनत करतात, काबाड कष्ट करून आपल्या मुलांना काही आईवडील शिकवतात परिस्थिती नसताना सुद्धा, आणि अचानकच कुठून बातमी येते पेपर लीक झाला. त्या आईवडिलांचा चेहरा डोळ्यासमोर येतो तर मनाला खरोखर चटका लागतो की असं का झालं असेल. ही खूपच म्हणजे हे दुःख न संपणार आहे मित्रांनो. हजारो विद्यार्थी अहोरात्र मेहनत घेतात नीटची एक्झाम साठी, उपाशी राहतात, अर्धवट पोट मारून आई वडील मुलांच्या जो खर्च असतो त्याला पैसे पुरवत असतात. आणि आता याची विरुद्ध बाजू घ्या, ती अशी आहे, काही लोक पैशाच्या पोटी विद्यार्थ्यांचं भविष्य अंधारमय करतात आणि हा अन्याय आपण शब्दात व्यक्त करू शकत नाही. ही झाली वन साइड बाजू. आता एक विचार करा मित्रांनो, पेपर लीक मुळे अनेक समस्या निर्माण होतात, प्रॉब्लेम होतात. आपल्या सर्वांना माहित आहे काय होतात. जो काही विद्यार्थी असतो, जो वर्षभरापासून अभ्यास करत असतो, त्याचा या शिक्षण व्यवस्थेवर जो विश्वास असतो तो कमी होतो, उडून जातो त्या पाखरासारखा. की ते त्याचा विश्वास संपादन आयुष्यात कधी होऊ शकणार नाही या गोष्टीवर. ही अशी संस्था आहे, शिक्षण संस्थेवर त्या विद्यार्थ्याचा विश्वास कायमचा उठतो. जे खरोखर स्ट्रगल करत असतात, आई वडिलांची परिस्थिती नसताना मेहनत घेत असतात, रात्रंदिवस मेहनत घेत असतात, आई वडिलांना अपेक्षा असतात, प्रत्येक आई वडील आपल्या मुलाचं भविष्य चांगलं होईल याचा विचार करत असतात. उपाशी तापाशी राहून काय अभ्यास कर बाबा, आपण काहीतरी करतोय या आशेवर त्यांची स्वप्न आपल्या मुलांकडे बघत असतात. आणि जो मुलगा मेहनती असतो, कष्ट करत असतो, अभ्यास करत असतो, जेव्हा पेपर लीक होतो त्याला वाटतं की माझ्या मेहनतीला, माझ्या प्रामाणिकपणाला काहीच किंमत नाही, त्याचा काय दोष असतो त्यात. आणि दुसरी बाजू म्हणजे एखादा व्यक्ती खूप मेहनत करतो आणि दुसरा मेहनत करत नाही, पेपर लीक होतो. त्यामुळे परिणाम असा होतो की गुणवत्तेपेक्षा कमी असलेल्या जो विद्यार्थी असतो किंवा चुकीच्या मार्गाने यश मिळवणाऱ्यांना संधी मिळते. जे चुकीचा मार्ग अवलंबतात किंवा म्हणजे त्यांना चुकीचा मार्ग दिसतो किंवा ते त्या गोष्टीचा अवलंब करतात, त्यांना संधी मिळते पेपर लीक झाल्यामुळे. आणि जो मेहनती असतो त्याला काही सुचत नाही मित्रांनो, त्याची कंडिशन, त्याची अवस्था काय झाली असेल त्या क्षणाला जेव्हा पेपर लीक ह्यासारखी मोठा गंभीर आघात त्या विद्यार्थ्याच्या मनावर होतो. आणि यामुळे समाजात अन्याय वाढतो. मित्रांनो, आज अनेक स्पर्धा परीक्षा, भरती परीक्षा आणि शालेय परीक्षा पेपर लीक मुळे किंवा पेपर लीकच्या या समस्यांना सामोरे जात आहे. त्यामुळे परीक्षा रद्द होतात, विद्यार्थी मेहनत घेतात आणि काही विद्यार्थ्यांचे भवितव्य खराब होतात, भविष्य खराब होत आहेत.
म्हणजे जर तो विद्यार्थी 5-6 वर्षापासून मेहनत करत असेल आणि अचानकच असा प्रकार झाला किंवा घडला, तर त्याचे 7-8 वर्ष आयुष्याचे कमी झाले. मग काय प्रश्न उद्भवतो, आता त्याची म्हणजे ज्याने एवढा संघर्ष केला असतो, एवढा अभ्यास केला असतो, अचानकच त्याच्या बातमी येते की पेपर लीक झाला, तर मग ते वर्षाची भरपाई कशी होते? एकतर ती व्यक्ती टेन्शन मध्ये जातो, विचार करण्याची जी क्षमता असते ती संपते त्या मुलाची, काय करावे आणि काय नाही त्याच्या डोळ्यासमोर अंधार येतो. कारण संघर्ष खूप नीट परीक्षा म्हटली तर संघर्षच आहे ना त्यात. आणि त्यामुळे काही विद्यार्थी आत्महत्या करतात. मेंटली त्यांची क्षमता संपलेली असते विचार करायची, त्यांना आत्महत्या हे पाऊल उचलावं लागतं. मग याचा जबाबदार कोण? चा विचार झाला पाहिजे. पेपर लीक झाला बरोबर, पण जो मानसिक लॉस झालेला आहे मुलांचा, त्याची भरपाई कुठून होईल? एखादं मित्रांनो उदाहरण देतो, झाड असतं, त्या झाडाला मोठं करण्यासाठी 25 ते 30 वर्षाचा कालावधी लागतो आणि तोडणारा एका क्षणार्धात ते झाड तोडून टाकतो. तोडायला सोपं आहे, पण त्याचं संगोपन करणं खूप महत्वाचं असतं. किती खस्ता खाव्या लागतात. त्याचप्रमाणे जर आयुष्याचा जो लॉस आहे तो त्या भरपाईचा लॉस कसा भरून निघेल? सहजपणे बोललं जातं की पुन्हा नवीन परीक्षा घेतल्या जातील, स्ट्रिक घेतल्या जातील. ज्या विद्यार्थ्यांनी खरोखर जे वाईट पाऊल उचलले होते ते या जगात पुन्हा येतील का? किंवा त्या फॅमिलीची, म्हणजे त्यामध्ये असतील आई बाबा असतील, त्यांचा एकुलता एक मुलगा गेला, मुलगी गेली, ते पुन्हा त्यांना पाहू शकतील का? याचा पण विचार झाला पाहिजे. मित्रांनो, नीट ही जी परीक्षा आहे त्या परीक्षेसाठी बुद्धिमत्ता खूपच शार्प असावी लागते. त्यासाठी विद्यार्थी अहोरात्र मेहनत घेतात, हे प्रत्येकाला माहित आहे. ही परीक्षा नॅशनल टेस्टिंग एजन्सी घेते, म्हणजे शॉर्ट फॉर्म मध्ये सांगायचं झालं तर NTA घेते, नॅशनल टेस्टिंग एजन्सी NTA. भारतातील सरकारी आणि खाजगी मेडिकल कॉलेजमध्ये डॉक्टर बनण्यासाठी किंवा प्रवेश घेण्यासाठी नीट परीक्षा आवश्यक आहे. मित्रांनो, आर्थिक नुकसान त्या गोष्टीची भरपाई होऊ शकते, पण जर फॅमिलीतील एक व्यक्ती निघून गेला, सोडून गेला, तर ती भरपाई आयुष्यातील खूप मोठा आघात आहे, लॉस आहे, तो कधीच भरून निघणारा नाही. मग ह्या गोष्टीचा सुद्धा विचार केला गेला पाहिजे. वेळ, पैसा व मानसिक ऊर्जा वाया जाते. मित्रांनो, यावर उपाय काय, असा प्रश्न मला उद्भवला, साहजिकच तुम्हाला पण उद्भवला असेल. पण यासाठी काय केलं पाहिजे, तर पहिली गोष्ट ही केली पाहिजे की सर्वप्रथम परीक्षा व्यवस्थेत पारदर्शकता म्हणजे ट्रान्सपॅरन्सी आणि आधुनिक तंत्रज्ञान किंवा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवणे आवश्यक आहे. प्रश्नपत्रिकांची सुरक्षितता सुनिश्चित करणे गरजेचे आहे. दोषींवर, जे पेपर लीक करतात त्यांच्यावर कठोर कारवाई केली गेली पाहिजे. तसेच जे विद्यार्थी असतील त्यांनी शॉर्टकटचा जो मार्ग आहे त्याचा मोह टाळला पाहिजे. पेपर लीक का होतोय, कशामुळे होतोय? सामाजिक दृष्ट्या जर बघायला झालं तर काही लोक पैशाच्या हौसेपोटी हा गुन्हा करतात. मित्रांनो, प्रश्नपत्रिका लीक होते तेव्हा फक्त पेपर फुटत नाही, तर हजारो विद्यार्थ्यांची स्वप्न, आशा, मेहनत, सर्व गोष्टीचा भंग होतो किंवा तुटते, आणि ही खूप मोठी गोष्ट आहे मित्रांनो. म्हणून लक्षात ठेवा, पेपर लीक होणं, त्या गोष्टीला कारणीभूत असलेल्या ज्या गोष्टी आहे, यंत्रणा आहे, ती कुठेतरी बदलली गेली पाहिजे, तरच या गोष्टी थांबतील. मित्रांनो, आजच्यासाठी एवढंच. पुन्हा भेटूया नवीन विषयासह. तोपर्यंत काळजी घ्या, आनंदी राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.